बांगडा फ्रायसाठी आज आपण वापरतोय आलं, लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता हे वाटण करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडा घरगुती मसाला टाकायचा आणि आता हे माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे. तर आपण हे वाटण असं मस्तपैकी स्टफिंग ह्याचं करणार आहोत. तर अशा पद्धतीने तिन्ही बांगड्यांना आपल्याला हे वाटण मस्तपैकी लावून घ्यायचे. यावरती अर्धा लिंबू असं पिळून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ यावरती टाकायचं दोन्ही बाजूला आहे अशा प्रकारे. आता साधारणतः 1 चमचा फिश फ्राय मसाला आपण यावरती लावून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला आपण या प्रकारे फिश फ्राय मसाला लावून घेतोय. फ्राय करण्यासाठी पाववाटी रवा, थोडासा फ्राय मसाला आणि माशांना असं व्यवस्थित दोन्ही बाजूंना मस्तपैकी लावून घ्यायचे. अशा तीनही माशांना व्यवस्थित कोट करून घ्यायचे. हे बघा, या प्रकारे तुम्ही व्यवस्थित कोट करून घ्या. आता तेलामध्ये 2 फिश मी फ्राय करायला टाकलेले आहेत. एक मंद आचेवरती या दोन्ही फिश आपण फ्राय करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला बांगडा फ्राय